तर आलेले आहेत लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्स आणि कोण आहे नंबर 1 ला आणि कोण आहे नंबर 9 ला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे। तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे 9 जण हे हिट लिस्ट मध्ये म्हणजेच नॉमिनेशन मध्ये आले होते आणि त्या 9 जणांपैकी सगळ्यात कमी वोटिंग म्हणजे नंबर 9 ला आहे दीपाली सय्यद। हो मित्रांनो, दीपाली सय्यद हिचं गेम बिग बॉस मध्ये काहीच दिसत नाहीये। आता हा 5वा दिवस चालू आहे तरी दीपाली ताईंचा गेम हा बिग बॉस मध्ये दिसलेला नाहीये। त्यामुळे मित्रांनो सगळ्यात कमी वोटिंग देऊन दीपालीला ठेवलेला आहे प्रेक्षकांनी नंबर 9 ला। तर मित्रांनो दीपालीच्या जस्ट वरती आहे नंबर 8 ला आहे राधा पाटील मुंबईकर। हो मित्रांनो, राधा पाटील मुंबईकर ही आहे नंबर 8 ला। मित्रांनो राधाचा गेम भेटला म्हणलं तर राधाचा गेम बिग बॉस मध्ये काहीच नाहीये। जरी तिने प्रयत्न केला तरी मला असं वाटतं की राधा पाटील मुंबईकर ही बिग बॉस मध्ये टिकू नाही शकत, कारण की तिची पर्सनॅलिटी बघूनच कळतं की राधा पाटील ही बिग बॉस साठी बनलेली मुलगी नाहीये। तर मित्रांनो त्यामुळे प्रेक्षकांनी पण तिला कमी वोटिंग देऊन तिला ठेवलेला आहे नंबर 8 ला। तर मित्रांनो जस्ट वरती राधा पाटीलच्या वरती आहे, त्याच्याकडे 2 पॉवर की आहे करण सोनवणे। हो मित्रांनो, करण सोनवणे हा कालच्या भागात जसं वागला मित्रांनो त्याचं बरोबर होतं, स्ट्रॅटेजी वाईज त्याचं बरोबर होतं, पण जर रुचिताने एवढी त्याला रिक्वेस्ट केली होती तर ॲज अ माणुसकी म्हणून त्याने एक ती पॉवर की देऊन टाकायला पाहिजे होती। रुचिताकडून झाली चुकी, पण जर करणनी मोठं मन दाखवून ती चावी दिली असती तर कुठं ना कुठं वोटिंग मध्ये फरक पडला असता आणि करण सोनवणे नक्कीच 7व्या नंबर पेक्षा वरती असता। पण मित्रांनो सध्याला करण सोनवणे आहे नंबर 7 ला। तर मित्रांनो करणच्या जस्ट वरती आहे चला हवा येऊ द्याचे कॉमेडियन ऍक्टर सागर कारंडे। हो मित्रांनो, सागर कारंडे हे घरात 50% आता दिसायला लागलेले आहेत। कुठं ना कुठं थोडीशी कॉमेडी करताना किंवा कुठं ना कुठं थोडेसे भांडणं करताना पण आपल्याला सागर कारंडे दिसत आहे। ते वोटिंग मध्ये माझ्या म्हणण्यानुसार थोडेसे वरती पाहिजे होते, पण सध्याला तर सागर कारंडे आहेत नंबर 6 ला। तर मित्रांनो आता बात राहिली टॉप 5 कंटेस्टंटची, तर नंबर 5 ला आहेत प्रभू शेळके। हो मित्रांनो, छोटा काळू डॉन म्हणजे प्रभू शेळके हा नंबर 5 ला आहे। प्रभूचा गेम पण बिग बॉस मध्ये ठीकठाक आहे, कारण की त्याला सध्याला काहीच कळत नाही त्याला कोणता गेम चाललाय, वोटिंग काय राहती, नॉमिनेशन काय राहतं, कॅप्टनशिप काय राहती हे त्याला काहीच माहित नाही। आणि त्याच्यामुळे मित्रांनो प्रभूला पण एवढे काही खास मतं नाही आहेत आणि तो आहे नंबर 5 ला। मित्रांनो प्रभूच्या जस्ट वरती नंबर 4 ला आहे साताऱ्याची बबली गर्ल अनुश्री माने। हो मित्रांनो, नंबर 4 ला अनुश्री माने आहे। अनुश्री माने जरी म्हणत असली की बिग बॉस मध्ये माझा गेम दिसतो तरी पण तिचा गेम बिग बॉस मध्ये दिसत नाहीये। आज प्रेक्षक आपल्याला माहित आहे की अनुश्री माने ही बिग बॉस मध्ये फक्त एकदाच दिसलेली आहे, जेव्हा ती सगळ्या घरच्यांच्या विरुद्ध गेली होती ती बजर दाबवायला, तेव्हाच ती बिग बॉस मध्ये आपल्याला दिसली। त्या व्यतिरिक्त बिग बॉस मराठीच्या 5ही दिवसामध्ये अनुश्री माने ही कुठंच दिसली नाहीये आणि तरी पण तिला वोटिंग आहे, कारण की तिचे फॅन फॉलोइंग खूप चांगली आहे आणि ती आहे मित्रांनो नंबर 4 ला। तर मित्रांनो आता बात राहिली नंबर 3, नंबर 2 आणि नंबर 1 ची। तर जे 3 कंटेस्टंट राहिलेले आहेत त्याच्यापैकी नंबर 3 ला आहे रुचिता जामदार। हो मित्रांनो, सगळ्यात जास्त योगदान जर सध्याला बिग बॉस मराठी सीझन 6 ला कोणी दिलं असेल तर ते रुचिता जामदारने दिलेलं आहे। मन लावून खेळतीये पोरगी, एकदम 100% देतीये। ठीक आहे तिच्याकडून पॉवरकीची चूक झाली तरी पण लोकांच्या मनात जागा बनवायला ती सक्षम आहे आणि तयार झालेली आहे। मित्रांनो तिची बाहेरची फॅन फॉलोइंग बघितली तर तिची फॅन फॉलोइंग खूप कमी आहे, तरी पण रुचिता जामदारला खूप चांगले वोटिंग पडून ती आहे नंबर 3 ला। तर मित्रांनो आता नंबर 2 ला आहे दिव्या शिंदे। हो मित्रांनो, दिव्या शिंदेची फॅन फॉलोइंग चांगली आहे त्यामुळे दिव्या शिंदे ही नंबर 2 ला आहे। त्याच्या व्यतिरिक्त जर बिग बॉसचा गेम म्हटला तर बिग बॉसच्या गेमसाठी तिला एक मोठासा भोपळा म्हणजे मोठासा झिरो आहे। झिरो गेम आहे तिच्या बिग बॉस मध्ये, काहीच खेळत नाहीये आणि असंच जर चालू राहिलं तर लवकरात लवकर ती बिग बॉसच्या घराच्या बाहेर जाऊ शकते। मित्रांनो नंबर 1 ला आहे रोशन भजनकर। हो मित्रांनो, विदर्भाचा बॉडी बिल्डर रोशन भजनकर हा नंबर 1 ला आहे। गेम वाईज जर बात केली तर रोशनचं गेम बिग बॉस मध्ये काहीच नाहीये, कारण की त्याला गेमच कळत नाहीये आणि आत्ता कुठं काल तो एकदा सोनाली राऊतसोबत भांडला, कारण की सोनाली त्याला नॉमिनेशन मध्ये आणलं होतं। पण त्या व्यतिरिक्त रोशन हा आपल्याला नाश्ता करण्या व्यतिरिक्त बिग बॉसच्या घरात कुठंच दिसलेला नाहीये। तर मित्रांनो तरी पण रोशनचं एक फॅन फॉलोइंग आहे आणि सध्याला रोशन आहे नंबर 1 ला आणि सगळ्यात लास्टला आहे दीपाली सय्यद। तर मित्रांनो असंच जर चालू राहिलं तर दीपाली सय्यद किंवा राधा पाटील मुंबईकर मधून एक ना एक
कंटेस्टंट गेल्या या आठवड्यात घरी जाईल. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की दीपाली सय्यद काही ना काही गेम खेळून तिचा जे वोटिंग असेल ती वरती आणेल की ह्या आठवड्यात बाहेर जाईल? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.